कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात गळती. मंदिरातील मूळ शिल्पांचं नुकसान. पुरातत्वाच्या कारभारामुळे मंदिर धोक्यात. करवीर निवासिनी अंबाबाई मंदिराच्या जतन आणि संवर्धनासाठी पुरातत्व विभागाकडून जोरदार काम सुरू आहे. मात्र आता अंबाबाई मंदिरात सुरू असलेल्या संवर्धन कामादरम्यान छतातून गळती झाल्याचं समोर आले. याचे व्हिडिओ आता समोर आले. अशातच आता छताचं सिमेंट काढताना ग्राइंडर वापरल्यानं मंदिरातील मूळ शिल्पांचं नुकसान झाल्याचा आरोप भाविकांनी केला. त्यामुळे पुरातत्व विभागाच्या कामावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. इतकंच नव्हे तर पुरातत्व विभागाच्या कारभारामुळे अंबाबाई मंदिरासह इतरही मंदिरं धोक्यात असल्याचा इशारा तज्ज्ञांनी दिलाय. काय मंदिर आहेत ही त्यावेळेला चुन्यामध्ये बांधलेली आहेत, मातीमध्ये बांधलेली आहेत. त्या व्हायब्रेशनमुळे दोन दगडातली फट निर्माण झाली आणि त्यातनं हे पाणी पाझरतंय. आज श्री करवीर निवासिनी अंबाबाई मंदिर हे धोकादायक बनलेलं आहे. नुसतं अंबाबाई मंदिर नव्हे, ज्योतिबा मंदिरची सुद्धा हीच परिस्थिती आहे. अनेक मंदिरं हिने हातात घेतली, अर्धवट कामं चालू आहेत. आज ही ती कामं करणारी पळून गेलेले आहेत. त्यामुळं जबाबदारी घ्यायला कोण तयार नाही. तर दुसरीकडे मंदिर शिखरावर पावसाचं पाणी झिरपत असल्यानं दगडी भागावर झुडपं आणि गवत उगू लागलं होतं. याबाबतही मंदिर अभ्यासकांनी चिंता व्यक्त केली. त्याच्यामुळे आता जे काही उपाय केले जातील गळती थांबवण्यासाठी ते केवळ तात्पुरत्या स्वरूपाचे असणार आहेत. जोपर्यंत मंदिर आणि शिखर याच्यामध्ये असलेल्या भरीच्या भागामध्ये पसरलेली वृक्षांची मुळं नामशेष होत नाहीत तोपर्यंत या गळतीवरचा कायमस्वरूपी मार्ग निघेल असं एक मंदिर अभ्यासक म्हणून मला वाटत नाही. अंबाबाई मंदिर संवर्धनाच्या कामाच्या गुणवत्तेबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. तर सर्व तांत्रिक निकषांचं पालन करूनच काम करत असल्याचा दावा पुरातत्व विभागानं केलाय. मात्र या संदर्भात निर्माण झालेल्या संभ्रमावर अद्याप पुरातत्व विभाग किंवा पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीकडून अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आलेलं नाही. मात्र या गळतीची गंभीर दखल घेऊन त्यावर योग्य उपाययोजना करण्याची गरज आहे. रणजित माजगावकर, साम टीव्ही, कोल्हापूर.